नोव्हेंबर महिन्यातील थंडीत रात्री शारदाजी आणि राजवीरजी आरामात झोपले होते. अचानक फोन वाजला तेव्हा शारदाजींच्या मनात एक वेदना जाणवली. वेळ बघितली तर रात्रीचे 1 वाजले होते. मनात एक अज्ञान भीती निर्माण झाली होती. तरीही हिंमत एकवटून शारदाजींनी मोबाईल उचलला आणि समोरून त्यांनी जे ऐकलं जणू कोणीतरी काच वितळून त्यांच्या कानात टाकलं होतं. आणि तिच्या मनाला जो धक्का बसला होता त्याबद्दल तर शब्दातही सांगू शकत नाही. पूर्ण अंग जसं सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. व्याकुळत्या नजरेने दरवाजाकडे बघत ती काही वेळ शांतपणे ऐकत राहिली आणि मग आश्चर्याने म्हणाली, "नाही इथे." हे बोलता बोलता ती गप्प झाली आणि मग तिच्या हातातून मोबाईल निसटला. शारदाजी धडकन जमिनीवर बसल्या. "अगं शारदा, उठ. काय झालं? कोणाचा कॉल होता? बोल शारदा." "माझा जीव जातोय," राजवीरजी आश्चर्याच्या स्वरात बोलले. मग शारदाजी म्हणाल्या, "सचिनचा कॉल होता." जावयाचे नाव ऐकताच राजवीरजींच्या चेहऱ्यावर कटुतेचे भाव उमटले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, "काय बोलला तो निर्लज्ज माणूस?" आपली मुलगी अंजू बोलता बोलता शारदाजी रडायला लागल्या. "अंजूला काय झालं?" राजवीरजींनी काळजीच्या स्वरात विचारले. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, "मला माहीत नाही. ती संध्याकाळपासून बेपत्ता आहे. तिच्यासोबत तिची छोटी मुलगीही आहे. तेव्हापासून सासरचे लोक तिचा शोध घेत आहेत. अंजू इथे आली आहे का हे विचारण्यासाठी त्यांनी फोन केला होता. अंजू गायब आहे, पण ती इथे आली नाही तर कुठे गेली असेल?" हे सांगताना राजवीरजींचा गळा भरून आला. खूप घाबरले ते. तर शारदाजी म्हणाल्या, "मला माहीत नाही ती कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत असेल. किती वेळा सांगितलं की आपली मुलगी खूप अस्वस्थ आहे. ते लोक तिला प्रत्येक क्षणी त्रास देतात. आता आपण तिला तिथे राहू देऊ नये. इकडे घेऊन या. पण तुम्ही माझं ऐकलं नाही." त्या लोकांच्या अत्याचाराने ती खूप दुःखी होती. ती असंच रडत नव्हती फोनवर. शारदाजी रडत रडत बोलत होत्या. तेवढ्यात अचानक तिच्या मनात विचार आला आणि ती घाबरून ओरडू लागली. त्यांच्या घराजवळ एक विहीर आहे. त्या विहिरीत पडून तर राजवीरजी जोरात म्हणाले, "बस कर शारदा, काही बोलू नको. असंही असू शकतं तिथून कंटाळून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. तिला तिच्या मैत्रिणीला भेटायचं असेल, पण सासरचे लोक नकार देतील असा विचार करून ती त्यांना न सांगता बाहेर गेली असावी. कोणास ठाऊक उद्या परत येईल." असे बोलून राजवीरजी पत्नी शारदाबाईला तर सांत्वन देत होते, पण त्यांच्या मनात त्यांच्या मुलीची काळजी होती. तेव्हा शारदाजी आपल्या नवऱ्याकडे रागवलेल्या नजरेने पाहत म्हणाल्या, "ठीक आहे, उद्या परत येईल का माझी मुलगी?" "कुठे परत येईल? त्या सासरच्या घरात, जिथे त्या लोकांनी तिचं जगणं मुश्किल केलं होतं, जे तिला मारायचा विचार करत होते. की ती तिच्या आई वडिलांकडे येईल, जे तिचे दुःख आणि मरताना प्रत्येक क्षणी पाहत होते, पण तोंडात दही घेऊन बसले होते. त्रास, गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थतेमुळे तिचे जगणे कठीण झाले असताना दुसरा कोणता मार्ग उरला होता तिच्याकडे? तिथे राहून जीवच गमवायचा आहे तर मग रोज रोज का मरायचं? एका झटक्यात जीव गेलेला बरा." या विचाराने आपल्या मुलीने हे पाऊल उचलले असावे. बोलता बोलता शारदाबाईची छाती भरून आली, पण मनाचं दुखणं काही कमी झालं नाही. शारदाजी आणि राजवीरजी यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी त्यांची धाकटी मुलगी रियालाही जाग आली. एवढ्या रात्री असं काय झालं हे ऐकण्यासाठी रिया त्यांच्या खोलीत आली. पण आई वडिलांची अवस्था पाहून ती थक्क झाली. "काय झालं आई? काही प्रॉब्लेम आहे का?" शारदाजींच्या हाताला ओढून रियाने विचारले. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, "रिया बेटा, आज तू अंजूशी बोलली होती का?" "नाही आई, माझं काहीच बोलणं झालं नाही. पण काय झालं?" "रिया बेटा, आपली अंजू गुडियाला घेऊन तिच्या सासरच्या घरून कुठे निघून गेली. अजूनपर्यंत आली नाही." "काय? ताई कुठे निघून गेली?" रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "माहीत नाही बेटा. तिच्या मैत्रिणींना फोन करून बघ. माझ्या मुलीची काय अवस्था असेल कुणास ठाऊक." बोलता बोलता शारदाजींना दम लागला. डोळ्यातले अश्रू पुसत रिया लगेच उठली आणि आईला इन्हेलर दिला. आधार देऊन त्यांना बेडवर झोपवले. "आई,
काळजी घे तुझी. सगळं काही ठीक होईल. काही नाही होणार ताईला. सकाळ होताच मी ताईच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारते. घरातील सर्व सदस्यांचा जीव धोक्यात होता. पण एवढ्या रात्री अंजूला शोधणं सोपं काम नव्हतं. सकाळ झाल्यावरच जाता येईल. इकडे शारदाजींना एक एक क्षणही घालवणे अवघड होत होते. डोळ्यातून अश्रू सारखे वाहत होते आणि हृदयाची तर राख होत होती. हळूहळू त्यांना दोन्ही मुलींच्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. अंजूचा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली या विचाराने तिच्या आजीने तिला हातात घेणं तर दूरच, तिला पाहिलेही नाही. अंजूच्या वडिलांनी बळजबरीने अंजूला तिच्या आजीकडे दिले तेव्हा गोंडस आणि दुधासारखी पांढरी शुभ्र बाहुलीसारखी मुलगी पाहून आजीचा चेहरा आनंदाने मोठा झाला. लगेच लाडाने न्याहाळत राहिली अंजूला. त्यानंतर 2.5 वर्षांनी रियाचा जन्म झाला. दोन्ही मुली आई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. क्षणभरही दिसल्या नाही तर शारदाजींना चिंता व्हायची. दोन्ही मुली घरच्या अंगणात खेळत असल्या तरी 2-2 मिनिटांनी त्या त्यांना पाहण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर येत होत्या. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघीही अभ्यासात हुशार होत्या. पण अंजूला घरच्या कामात रस नव्हता. 17 वर्षाच्या अंजूने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले तेव्हा शारदाजी नेहमीच हाच विचार करायच्या की काहीही झालं तरी अंजूला चांगली गृहिणी बनवण्यासाठी आत्तापासूनच प्रशिक्षण दिले पाहिजे. आणि दुसरीकडे हळव्या स्वभावाची अंजू स्वप्नात मग्न असायची. जेव्हाही आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली तेव्हा तिचं चंचल मन काहीतरी वेगळंच स्वप्न पाहत असायचं. ती नेहमी म्हणायची, आई फक्त घरचीच कामे का करावी? मी बाबांसारखी बॅग घेऊन ऑफिसला जाऊ शकते. पण शारदाजी कुठे ऐकणार होत्या. शेवटी ती घरातील सर्व कामात हुशार झाली. शारदाजींना आठवू लागले की अंजू कॉलेजला जायला लागली होती तेव्हा तिला तिच्या सुरक्षेची किती काळजी वाटत होती. एके दिवशी अंजूला कॉलेजमधून यायला थोडा उशीर झाला तेव्हा शारदाजी अस्वस्थ झाल्या. राजवीरजी तिला समजावत होते की तिला काही कामामुळे उशीर झाला असावा. पण आईचं मन कुठे ऐकणार होतं. कधी ती गच्चीवर तर कधी दारात उभी असायची. दूर गल्लीपर्यंत तिची नजर जाऊ लागली. डोक्यात विचार चालू झाले. जमाना वाईट आहे. माणसातली माणुसकी आता कुठे उरली आहे. आजकाल नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. मग अनोळखी लोकांवर विश्वास का ठेवायचा? बस मुलगी सुखरूप घरी परत येऊ दे. तिने देवाची प्रार्थना सुरू केली. काही वेळाने अंजू दुरूनच येताना दिसली तेव्हा शारदाजीने सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी मी 201 रुपयाचा प्रसाद वाटणार आहे असे म्हणत देवाचे आभार मानले. आज कॉलेजमधून यायला उशीर कसा झाला? तुला माहीत आहे मला तुझ्याबद्दल किती काळजी वाटत होती. तू रोज दुपारी 3 वाजता घरी परत येते. आज पूर्ण 2 तास उशीर झाला. अगं आई, एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? खरं तर मी कॉलेजच्या NSS युनिटचा एक भाग आहे ज्यामध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे गुण शिकवले जातात. म्हणूनच कधीकधी सरावासाठी थांबावं लागतं. अगं काही गरज नाही तुला अशी समाजसेवा करायची. आजकाल कोणाचा काय भरोसा. तू बस वेळेवर घरी येत जा. शारदाजीने चिडून म्हटल्यावर अंजू एकदम हसली आणि म्हणाली, अगं आई, एवढी का घाबरतेस? मी लहान मुलगी आहे का? आजकालच्या मुली चंद्रावर पोहोचून गेल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना तर काळजी नाही वाटत. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, अगं बेटी, तुला नाही माहीत जमाना किती वाईट आहे. आजकाल किती मुलींवर ॲसिड अटॅकचा हल्ला होतोय आणि रोज वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून कोणत्या मुलीच्या आईला भीती वाटणार नाही? पोलीस आणि प्रशासनचा कायदा फक्त बोलण्यापुरता आहे. आज कोणाच्याही मनात पोलीस आणि कायद्याची भीती उरलेली नाही. हेच खरे. शारदाजी गंभीर स्वरात बोलत होत्या. तेवढ्यात अंजू हसत म्हणाली, आई, विनाकारण इतका विचार करून घाबरत राहतेस. आमच्या कॉलेजमध्ये अशाही मुली आहेत ज्या दुसऱ्या शहरातून आणि खेडेगावातून येतात. बाकी दुसऱ्यांचं मला माहीत नाही. मला माझ्या मुलांची काळजी आहे आणि यापुढे तू घरी उशिरा आली
तर मला सहन होणार नाही. सोडून दे ही समाजसेवा. कोणते मेडल मिळणार आहेत याच्यात भाग घेऊन. तर अंजू म्हणाली, अगं आई, तुला माहीत नाही, माझं तर स्वप्न आहे UPSC पास करून देशाची सेवा करण्याचे. एक दिवस तुला तुझ्या मुलीचा अभिमान वाटेल, हे मी गॅरंटी देऊन सांगते. आज अंजूचे ते सर्व शब्द आठवण करून शारदाजींचे हृदय थरथर कापत होते. किती मोठी स्वप्ने होती माझ्या मुलीच्या डोळ्यात. ते सगळे स्वप्न मातीत मिसळून गेले, फक्त आणि फक्त आमच्या एका चुकीमुळे. म्हणजे कॉलेज पूर्ण झाल्यावर शारदाजी आणि राजवीरजींनी तिच्यासाठी नाते शोधणं सुरू केले होते. अंजूने तिच्या आई वडिलांना मनवायचा खूप प्रयत्न केला होता की तिला आता लग्न करायचे नाही, सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करायची आहे, काहीतरी बनायचं आहे. पण ते ऐकले नाही. मुली, आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की तुझे हात लवकर पिवळे करून आम्ही तुझ्या सुरक्षाबद्दल निश्चिंत होऊ शकतो. त्यामुळे लग्न करून संसार कर आणि कुटुंबाचा सांभाळ कर. त्यानंतर तुझी धाकटी बहीण रियाचा देखील विचार करायचा आहे, असं म्हणत राजवीरजींनी तिच्या नशिबाचा निर्णय घेऊन टाकला. मुलीसाठी नातं शोधायला तर त्यांनी सुरू केले होते, पण त्यासोबत हुंडा लोभी लोकांकडून मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकून ते खूप घाबरले होते. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत होते. शेवटी एका मध्यस्थाने त्यांची सचिन आणि त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि हेही सांगितले की ते खानदानी श्रीमंत आहेत, त्यांना हुंड्याची काहीच मागणी नाही. त्यांनी सचिनच्या आई वडिलांना स्पष्ट शब्दात बोलले की ते हुंड्याच्या विरोधात आहेत. तर सचिनचे वडीलही म्हणाले, आमच्यासाठी तर मुलगीच हुंडा आहे, आमचाही हुंडा घेण्यावर विश्वास नाही. आणि असंही काय कमी आहे आमच्या घरात? एक बाप आपल्या मुलीला त्यांच्या मर्जीने जे देऊ शकतो ते देऊ शकता, पण आमची काही मागणी नाही. आमची एवढीच इच्छा आहे की लग्न 15 दिवसात व्हावे. सचिनच्या आई वडिलांचे विचार जाणून शारदाजी आणि राजवीरजी समाधानी झाले आणि लग्न ठरवून दिले. पण शगुन विधीच्या 1 दिवस आधी मध्यस्थांचा फोन आला. बघा राजवीरजी, तुम्ही सगळी व्यवस्था व्यवस्थित कराल, पण त्या मुलाच्या घरच्यांना एवढेच पाहिजे की फक्त नातेवाईकांसमोर त्यांचा मान राखला पाहिजे. त्यामुळे शगुनच्या ताटात किमान 2 लाख रुपये रोख अवश्य ठेवा आणि मुलाचे आई वडील आणि बहिणीसाठी सोन्याचे दागिने असावेत. बाकी तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते तुमची इच्छा. हे ऐकून राजवीरजी आश्चर्यचकित झाले, पण हाच विचार केला की त्यांनी एकच मागणी केली म्हणून त्यांनी ती मान्य केली. आनंदी वातावरणात सर्व तयारी चालू होती. पण लग्नाच्या 4 दिवस आधी शारदाजींना मुलाच्या आईचा फोन आला आणि म्हणाल्या, बघा शारदाजी, आमची इच्छा आहे की नातेवाईकांना जे कपडे तुम्ही द्याल ते कपडे ब्रँडेड असावेत आणि साड्यांची किंमतही किमान 4 ते 5 हजार रुपये असायला पाहिजे. राजवीरजी आणि शारदाजी यांना वाईट वाटले, पण तरीही त्यांनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले. मग दुसऱ्या दिवशी मुलाचे वडील म्हणाले, अहो राजवीरजी, तुमच्या जावयाला कोणती गाडी देताय? तर राजवीरजी म्हणाले, पण भाऊसाहेब, गाडी द्यायची तर काही ठरलं नव्हतं. तर सचिनचे वडील म्हणाले, त्यात काय ठरवायचं? आजच्या काळात हे सर्व आवश्यक आहे. राजवीरजींच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या आणि म्हणाले, हे सर्व आमच्या बजेटच्या बाहेर होईल. अरे नाही राजवीरजी, लग्न कार्यात थोडेफार खर्च होतच असतात. आम्ही तर तुम्हाला कळवले आहे, बाकी तुमची इच्छा. एवढे बोलून त्यांनी फोन कट केला. हे जेव्हा शारदाजीने ऐकले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. या लोकांची मागणी तर वाढतच आहे. आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलीचेही लग्न करायचे आहे. पण राजवीरजी म्हणाले, शारदा, उद्या लग्न आहे आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. तू अंजू आणि रियाला काही सांगू नकोस. मी बघेन सगळं. कसं तरी कर्ज घेऊन सगळी व्यवस्था केली. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. इकडे अंजूचे तिच्या सासरी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. सुनेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच आली होती त्यांच्या घरी. दुसरीकडे राजवीरजी आणि शारदाजी
त्यांच्या मुलीसाठी निश्चिंत झाले होते की त्यांची मुलगी सदन कुटुंबातील आहे. लग्नानंतर अंजू पहिल्यांदा त्यांना भेटायला आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहून आई वडील आपली सगळी काळजी विसरले होते. पण अवघ्या 2-3 महिन्यातच त्यांना अंजूच्या वागण्यात बदल जाणवू लागला. जी अंजू फोनवर हसत आनंदात बोलत होती तीच अंजू आता फक्त विचारपूस करून फोन ठेवायची. आई वडिलांनी काहीही विचारलं की ती छोटंसं उत्तर द्यायची आणि आई वडील आणि बहिणीची तब्येत विचारून पटकन फोन ठेवायची. रियाला काही ठीक वाटत नव्हते, त्यामुळेच ती आपल्या बहिणीला वारंवार फोन करून तिची अवस्था जाणून घेत होती. पण प्रत्येक वेळी सासरचे कोणीतरी फोन उचलायचे. आणि एकदा तर सचिनच्या बहिणीने रियाला मजाकमध्ये टोमणाही मारला की कमीत कमी नवविवाहित जोडीला प्रायव्हेट वेळ पण घालवू दे. त्यांना वारंवार फोन करून त्रास देणे ही काही चांगली गोष्ट नाही. रियाने जेव्हा ही गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगितली तेव्हा राजवीरजी आणि शारदाजी म्हणाले, ठीक आहे, आपण तिला जास्त फोन नाही करायचा. कशी तरी त्यांनी आपल्या मुलीशिवाय जगण्याची सवय लावून घेतली. शेवटी एके दिवशी शारदाजींना फोन आला आणि एक गुदमरलेला आवाज त्यांच्या कानावर आला. आई, आपली खूप मोठी फसवणूक झाली. माझे सासरचे लोक चांगले नाहीत, खूप लोभी आहेत. ते माणसाच्या वेशात राक्षस आहेत. अंजू बेटा, तू हे काय बोलतेस? शारदाजींचे मन थरथर कापू लागले. पण बेटा, तुझ्या लग्नात आम्ही कोणतीच कमी ठेवली नाही, तरीही तुझ्या सासरच्यांची तक्रार आहे का? तर अंजू रडत रडत म्हणाली, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आई. या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितले, परंतु प्रत्यक्षात तो व्यवसाय त्यांचा नाहीये. तुमचा जावाई बेरोजगार आहे. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी लवकर लग्न करण्यास सांगितले होते. खूप लोभी लोक आहेत हे. सुरुवातीला माझ्याशी खूप चांगले वागले. एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे, पण पैशाची व्यवस्था करायला थोडा वेळ लागेल. म्हणूनच तू तुझ्या वडिलांकडून 50 लाख रुपये घेऊन ये. पण मी स्पष्टपणे सांगितले की माझ्या वडिलांनी आत्ताच माझे लग्न केले. त्यांनी लग्नात त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला. आता मी त्यांना मला पैसे देण्यास कसे सांगू? तर सासू म्हणाली, आम्ही कोणते कायमचे मागत आहोत, कर्ज म्हणून देतील. जेव्हा पैसे येतील तेव्हा परत करेल. त्याच वेळी सचिनही माझ्याकडे आला आणि म्हणाला, अंजू, आता तू या घरात राहतेस, त्यामुळे तुला तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या घरची जास्त काळजी वाटली पाहिजे. कोणतेही प्रश्न न विचारता तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन पैसे घेऊन ये. पण आई, मी पण सांगितले की मी माझ्या वडिलांकडे कधीही पैसे मागणार नाही. काहीही हो, बस त्यामुळेच ते माझ्यावर रागवले आहेत. रात्रंदिवस माझा छळ करतात. नाही मला घराबाहेर पडू देत, नाही मला फोनवर बोलू देत की मी कोणाला काही बोलून तर नाही देणार ना. आपली लाडकी मुलगी अंजूची व्यथा ऐकून शारदाजींचे मन तुटू लागले. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हे काय बोलतेस तू? मी सांगितलेली एक एक गोष्ट खरी आहे आई. पण बेटा, आता कुठून फोन करतेस? खरं तर माझी सासू आणि सासरे कुठेतरी बाहेर गेले होते आणि सचिनही पहाटेच कुठेतरी बाहेर गेला होता. नणंदबाई आंघोळीला गेली तर गपचूप तिचा फोन उचलून आणला, म्हणून बोलू शकले तुझ्याशी. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. जर माझ्या नंदेने बघितले तर माझं काही खरं नाही. तू एकदा पप्पांशी बोल, म्हणजे ते काहीतरी कडक कारवाई करू शकतील. असं म्हणत अंजूने फोन ठेवला. पण इकडे फोन बंद झाल्यावरही शारदाजी कानाशी फोन लावून दगडासारख्या उभ्या होत्या. हृदयाला जसा मोठा धक्का बसला होता. त्यांनी राजवीरजींना फोन केला आणि पटकन यायला सांगितले. शारदाजींचा घाबरलेला आवाज ऐकून राजवीरजी आपले काम पूर्ण न करता घरी पोहोचले. तेव्हा शारदाजींनी त्यांना रडत रडत संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या लाडक्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून राजवीरजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा शारदाजी रडत म्हणाल्या, आता तुम्ही काहीतरी करा. माहीत नाही माझी मुलगी गुदमरून कशी जगत असेल त्या हैवानाच्या घरी. नाही शारदा,
ही हिंमत हारायची वेळ नाही. त्यापेक्षा समजदारीने काम घेण्याचे आहे. तिला भेटायला आपण उद्या जाऊ. आपल्याला भेटून तिला थोडी हिंमत मिळेल. प्रयत्न करू की काही दिवसासाठी तिला आपल्या घरी घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी राजवीरजी आणि शारदाजी त्यांच्या मुलीच्या घरी पोहोचले. शारदाजींनी जेव्हा आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले तर त्यांना आश्चर्य वाटले. एकेकाळी फुलासारखा फुलणारा चेहरा आज त्याच चेहऱ्याचा सौंदर्य पूर्ण नाहीसा झाला होता. पाहुणचार तर खूप दूरची गोष्ट. ती तर हे बघून हैराण होती की लग्नाच्या वेळी जी माणसं सभ्य स्वाभिमानी दिसत होते, आज त्याच माणसांच्या चेहऱ्यावर फक्त संतापाचे भाव दिसत होते. ते स्वतःला असे महसूस करत होते जसं जेलरच्या समोर एखादा गुन्हेगार उभा आहे. जेव्हा आमची मुलगी अंजूला भेटलो तेव्हाही मोकळेपणाने बोलू शकलो नाही, कारण सगळेच तिथे गिरट्या घालत होते. त्यांच्यासमोर अंजू काहीच बोलू शकली नाही. शेवटी हिम्मत एकवटून त्यांनी अंजूच्या सासऱ्यांना विचारले, भाऊसाहेब, तुमची परवानगी असेल तर मी माझ्या मुलीला काही दिवसासाठी घरी घेऊन जायचे होते. पण मला समोरून 2 शब्दात नाही ऐकू आलं. पुढच्या आठवड्यात बहिणीच्या मुलीचे लग्न असून सर्वांचे जाणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी अंजूला पाठवण्यास नकार दिला. ठीक आहे, लग्नानंतर काही दिवस अंजूला घेऊन जाऊ, असे बोलून दोघेही तेथून निघून गेले. आज राजवीरजी आणि शारदाजी स्वतःला खूप लाचार महसूस करत होते. खूप जड अंतकरणाने दोघे पती पत्नी आपल्या मुलीच्या सासरहून परत आले. अशा तिरस्कार आणि अपमानास्पद वातावरणात 2 तास घालवणेही त्यांच्यासाठी कठीण होते. त्याच वातावरणात त्यांच्या मुलीला दिवस रात्र सहन करावे लागते, त्याचाच विचार करून त्यांचे मन दुखी होत होते. शारदाजींच्या डोळ्यातील अश्रू पाहून राजवीरजी म्हणाले, अगं, काळजी का करते शारदा? 15 दिवसांनी अंजूच्या मैत्रिणीचे लग्न आहे ना, तेव्हा अंजूला काही दिवस आपल्यासोबत राहायला बोलून घेऊ. 15 दिवस झाले होते. अंजू लग्नाला आली होती, पण फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती. प्रयत्न करूनही आई वडील आपल्या मुलीशी जावयासमोर बोलू शकत नव्हते. रियाही आपल्या बहिणीशी बोलण्यासाठी तळमळ करत होती. सचिन 5 मिनिटासाठी वॉशरूममध्ये गेला तेव्हा शारदाजी आणि रिया यांना अंजूशी बोलण्याची संधी मिळाली. तिला साध्या साडीत पाहून रिया रागाने म्हणाली, ताई, हे काय? तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला नीट तयारी करूनही आली नाहीस. दागिने नाहीत, चांगले कपडे नाहीत. तर अंजूच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली, काय घालू? माझे सर्व दागिने आणि कपडे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले आहेत. मला तर पाहूसुद्धा दिले नाही. हे ऐकून रिया आणि शारदाजींना खूप मोठा धक्का बसला. नंतर ती म्हणाली, पण बेटी, आम्ही दिलेले सामानही तुझ्या घरात नव्हते का ते पण? तर अंजू म्हणाली, कुठे असेल आई? घरातील प्रत्येक वस्तू तुम्ही मला खूप प्रेमाने दिली होतीस. टीव्ही, फ्रीज, एसी, सोफा, वॉशिंग मशीन या लोकांनी सगळं विकलं. तेव्हा अंजूचा नवरा सचिन समोरून येताना दिसला. त्यामुळे दोघीही नॉर्मल असल्याचे नाटक करू लागल्या. अंजूला काही दिवसासाठी तिथेच राहायला शारदाजींनी अंजूच्या पतीला विचारले, तेव्हाही त्यांनी नाहीच सांगितले. यावेळी निमित्त असे होते की दोघांना दुसऱ्या दिवशी मित्राच्या घरी जेवायला जायचे होते, त्यामुळे अंजू नंतर येईल. मग राजवीरजींनी खिशातून एक नवीन मोबाईल काढला, जो त्यांनी अंजूसाठी विकत घेतला होता, आणि तो तिला देताना म्हणाले, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बोलू शकते. चल अंजू, उशीर होतोय, सचिन म्हणाला. आणि त्याच रात्री ते घरी परतले. पण अंजूने आता तिच्या सासरबद्दल जे काही सांगितले होते ते ऐकून शारदाजींना चैन पडत नव्हते. काश एक जादूची काठी असती माझ्याकडे. त्याने माझ्या मुलीच्या आयुष्यात येणारे दुःखाचे सर्व काटे मी माझ्या पदरात घेतले असते आणि तिच्या आयुष्यात आनंदाचे फुले पसरवले असते, असे म्हणत शारदाजी रडायला लागल्या. पण दुसरीकडे राजवीरजींना या गोष्टीची तसल्ली होती की आता निदान अंजूला आपल्याला फोन तर करता येईल. पण शारदाजींना ज्याची भीती वाटत होती तेच झाले.
अंजूचा फोनही तिच्या नवऱ्याने हे सांगून हिसकावून घेतला की तू याचं काय करणार, हा लेटेस्ट डिझाईनचा मोबाईल माझ्यासाठी चांगला आहे, असंही मला नवीन मोबाईल हवा होता. तुला तुझ्या आई वडिलांना बोलायचं असेल तर आईचा फोन घे. काही दिवसांनी भिकाऱ्याप्रमाणे तिने सासूकडे मोबाईल मागितला, पण सासूने तिच्याकडे अशा नजरेने पाहिले की अंजूचे अर्धे रक्त सुकले होते. गप्प बसून ती परत तिच्या खोलीत येऊन बसली. अंजूवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. स्वयंपाक करायला थोडा उशीर झाला की तिचा नवरा शेजारी पडलेली कोणतीही वस्तू उचलून तिला मारायचा. हातातून कुठलीही काचेची वस्तू निसटून पडली तर नणंद हात फिरवायला उशीर करायची नाही. एके दिवशी सचिनचा मोबाईल रूममध्ये पडलेला पाहून अंजूने तिच्या आई वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला की तेव्हाच सचिन खोलीत आला आणि त्याने अंजूच्या गालावर जोरात मारलं. मग त्याने तिचे तोंड धरले आणि जोरात ओरडला, मला न विचारता माझा मोबाईल घेण्याची हिंमत कशी झाली? याच्यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अंजू खूप घाबरली होती. पुन्हा एकदा सासरच्या तुरुंगातून जसं तसं बाहेर येऊन अंजूने तिच्या माहेरी फोन केला. रियाने फोन उचलला तर अंजूने रडत रडत तिची संपूर्ण कहाणी सांगितली. आता सहन होत नाही रिया, पप्पांना सांग मला या नरकातून बाहेर काढायला, नाहीतर मी जिवंत राहणार नाही, असे म्हणत अंजूला अश्रू अनावर झाले. त्यावेळी शारदाजी आणि राजवीरजी बाजारात गेले होते. जसे ते घरी आले तर रिया म्हणाली, का ग आई, जेव्हा अंजूताई कॉलेजला जात होती तेव्हा तुला तिच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत होती ना? एकदा जाऊन बघ ताईच्या सासरी, त्या हैवानाच्या घरी ती सुरक्षित आहे का? अगं, तोंडावर मारणं तर खूप छोटी गोष्ट आहे. जितका त्रास तिला तिथे सहन करावा लागत आहे ना, ते लोक तर तिला मारून टाकतील. जाऊन घेऊन का येत नाही तिला तिथून? मुलीचे ऐकून राजवीरजी म्हणाले, पण रिया, तुझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि जर मुलांना कळले की तुझी मोठी बहीण तिच्या आई वडिलांच्या घरी राहते तर ते या घराशी नक्कीच नातं जोडणार नाहीत. ते तर काय, कोणीही आपल्याशी नातं जोडणार नाही. ते तर हेच विचार करतील ना की आई वडिलांनी चांगले संस्कार दिले नाहीत. नाही पप्पा, एका मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्या मुलीचा त्याग करणार नाही. आणि असंही ताईचे हाल बघून मला लग्नही करायचं नाही. मुलीची अवस्था बघून शारदाजी म्हणाल्या, तुम्ही माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता आपल्या घरी घेऊन या. त्यांनी पाठवले नाही तर जबरदस्तीने आणा, पण खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मी माझ्या मुलीचा बळी देऊ शकत नाही. तेव्हा राजवीरजी म्हणाले, शारदा, मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. थोड्या दिवसात अंजूच्या मांडीवर एक लहान बाळ खेळताना दिसेल ना, तर सासरच्या घरात आपोआपच तिची जागा होईल, मला खात्री आहे. आणि तरीही ते लोक सुधारले नाहीत तर मी जात समाजातील लोकांना त्यांच्या घरी जमवतो. समाजात स्वतःचा अपमान होताना पाहून त्यांना त्यांची वागणूक बदलावीच लागेल. त्यावेळी प्रकरण शांत झाले. काही दिवसाने अंजूने एका मुलीला जन्म दिला, पण मुलगीच झाली म्हणून सासरच्या लोकांच्या नजरेत ती आणखीनच गुन्हेगार बनली. आता रोज सासूबाई आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावून देण्याच्या धमक्या देऊ लागल्या. या घरात राहायचं असेल तर वडिलांना सांग लगेच पैशाची व्यवस्था करायला. अंजूची सासू बोलली. तेव्हा अंजू म्हणाली, पण आई, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे, त्यांच्याकडे अजून पैसे नाहीत. बरं, घर तर आहे ना तुझ्या वडिलांचं, ते विकून पैसे जमा करतील. इतकं तर एक बाप आपल्या मुलीसाठी करूच शकतो. सासूने असे सांगितल्यावर अंजू म्हणाली, आई, तुमची ही मुलगी आहे, एवढे पैसे तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना देणार का? हेच बोलायचा उशीर होता की सचिन पुढे आला आणि अंजूच्या गालावर जोरात मारली. निर्लज्ज, तुझी इतकी हिंमत माझ्या आईला प्रत्युत्तर देण्याची? अंजूला चक्कर आल्यासारखे झाले. तेव्हाच तिची सासू म्हणाली, आता आमचे तोंड बघत इथेच उभी राहशील का? जा जा आणि चहा कर. थोड्या वेळाने अंजू चहाचा ट्रे घेऊन खोलीत येऊ लागली. तेव्हा तिला तिच्या नवऱ्याचे आणि सासूचे काही बोलणे ऐकू आले. थोडा वेळ ती तिथेच उभी राहिली. आतमधून आवाज आला, यावेळी आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर
आधी तिच्या मुलीला ठिकाणी लाव, मग तिच्यानंतर या महाराणीला. तुझ्या दुसऱ्या लग्नात आपण खूप हुंडा घेऊ. हे ऐकताच अंजूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला चक्कर आल्यासारखं झालं. मग कसं तरी स्वतःला सावरत ती आत आली आणि सगळ्यांना चहा देऊ लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा अंजूची सासू तिच्या खोलीत झोपली होती आणि घरातील बाकीचे सदस्य गायब होते, तेव्हा अंजू गपचूप घराबाहेर पडली आणि एका स्त्रीकडून मोबाईल मागितला आणि आईला फोन करून म्हणाली, मी ठरवलंय आई, आजच मी माझ्या मुलीसोबत तुमच्याकडे येत आहे. बस इतकं जाणून घेण्यासाठी फोन केला आहे की माझ्या या निर्णयाला माझे आई वडील माझ्यासोबत आहेत की नाही. पण बेटा, काय झालं स्पष्ट सांग. आई, माझ्याकडे जास्त वेळ नाही. बस एवढं जाणून घे की आता इथे राहणं मला शक्य नाही. आतापर्यंत हे लोक माझ्यासोबत जे काही करत होते ते मी सहन करत होती, पण आता प्रकरण माझ्या मुलीवर आले आहे आणि मी हे अजिबात सहन करणार नाही. मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला आहे की मी माझ्या घरी परत येऊ शकते का. तर शारदाजी म्हणाल्या, पण बेटी, आज तुझ्या धाकट्या बहिणीला मुलाकडचे बघायला येणार आहेत. बस थोड्या वेळाने पोचतील. ते गेल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलते. बरं आई, निराश होत अंजू बोलली आणि फोन ठेवून दिला. आणि मध्यरात्री अंजू तिच्या सासरच्या घरातून गायब झाल्याची बातमी आली. अंथरुणावर पडलेल्या शारदाजींना जाणवले की सकाळ झाली आहे. राजवीरजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्राचा सल्ला घेण्यासाठी गेले की काय करावे. इकडे रिया अंजूच्या मैत्रिणींना फोन करून अंजूबद्दल विचारत होती. तेव्हा शारदाजी तिच्या खोलीच्या भिंतीवर एक एक करून अंजूचे फोटो पाहू लागल्या. 2 वर्षाची हसणारी खेळणारी छोटी अंजू, पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी बडबडी अंजू, काहीतरी करण्याची ध्यास ठेवणारी कॉलेज गर्ल अंजू, डोळ्यात खूप स्वप्ने असलेली वधू अंजू. तेवढ्यात अचानक एक न पाहिलेले चित्र त्यांच्या डोळ्यात उमटले. उंच पुलावरून उडी मारली. नाही, असं नाही होऊ शकत. तू कुठे आहेस बेटा? आज मी किती असहाय्य झाली. शारदाजींचे मन किंचाळू लागले. तेवढ्यात फोन वाजला. हे ऐकून शारदाजींचा श्वास रोखला गेला. आज त्यांच्यात फोन उचलण्याची आणि आपल्या मुलीबद्दल कोणतीही वाईट बातमी ऐकण्याची हिंमत नव्हती. मग क्षणाचाही विलंब न लावता रिया धावत आली आणि फोन उचलून हळव्या आवाजात म्हणाली, हॅलो. तेवढ्यात दुसऱ्याकडून कुणीतरी मेसेज दिला. फोन ऐकताना रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि फोन ठेवल्यावर ती कपाळाला हात लावून जोरात रडली. इतक्यात राजवीरजी पण घरी आले होते. तिची अवस्था पाहून शारदाजी आणि राजवीरजी यांना धक्काच बसला. कोणाचा कॉल होता? शारदाजींनी तिच्या गुदमरलेल्या घशातून मोठ्या कष्टाने आवाज काढून विचारले. पण रिया काहीच बोलू शकत नव्हती. बेटा, काहीतरी बोल. कोणाचा फोन होता? सर्व काही उघड असूनही राजवीरजी व्याकुळतापूर्वक बोलले. तेव्हा रिया आपल्या आई वडिलांना मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, देवाने आपले ऐकले आहे पप्पा. ताई एकदम ठीक आहे. काय? खरं बोलतेस ना बेटा? शारदाजींच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटले. हो आई. ताई काल संध्याकाळीच परीला घेऊन महिला आयोगात पोहोचली होती. ताई तिथे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयोगाच्या मदतीने तिने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस तक्रारही दाखल केली आहे. हेच सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता, जेणेकरून आपल्याला तिची काळजी वाटू नये. हे ऐकून राजवीरजी पटकन उठले आणि घरातून बाहेर जाऊ लागले. तेव्हा शारदाजींनी विचारले, कुठे जात आहात? आपली मुलगी अंजूला आपल्या घरी आणायला. देवाने आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आहे आणि मला ही संधी वाया घालवायची नाही. समाज काय म्हणतो मला काही फरक पडत नाही, असे बोलून राजवीरजी घरातून निघून गेले आणि दुपारी आपल्या लाडक्या मुलीला आणि नातींसोबत घरी परतले. आपली मुलगी अंजूची अवस्था पाहून शारदाजींनी तिला मिठी मारली आणि खूप रडल्या. तेवढ्यात राजवीरजींचा फोन आला. अभिनंदन राजवीरजी, मुलाला तुमची मुलगी रिया आवडली आहे. तेव्हा राजवीरजी म्हणाले, पण मला आता रियाचं लग्न नाही करायचं. मी माझ्या मुलीला पुढे शिकवणार आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल.
एवढं बोलून राजवीरजींनी फोन ठेवला. शारदाजी आणि त्यांच्या दोन्ही मुली मोठ्या आश्चर्याने राजवीरजींकडे बघत होत्या. कदाचित त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा राजवीरजी म्हणाले, आणि अंजू बेटा, तूही तुझ्या UPSC परीक्षेची तयारी सुरू कर. मला माझ्या दोन्ही मुलींना या समाजात अभिमानाने वर मान करून चालताना पाहायचं आहे. राजवीरजींचे हे शब्द ऐकताच दोन्ही मुलींनी आनंदाने त्यांना मिठी मारली. तब्बल 6 महिन्यानंतर अंजूचा सचिनपासून घटस्फोट घेतला. अंजू तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती. बघता बघता 4 वर्षे निघून गेली. आज घटस्फोटाला 4 वर्षे उलटून गेल्यावर तोच सचिन, एकेकाळी हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणारा, आता बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भटकत होता. अंजूला तिच्या सासरच्या लोकांनी जशी वागणूक दिली होती तशीच वागणूक तिच्या सासरचेही त्याच्या बहिणीला देत होते. सचिन जेव्हा आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्ध याचिका घेऊन आई आणि बहिणीसह SP ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा SP साहेब ऑफिसमध्ये नव्हते. सचिनची आई आणि बहीण तिथल्या खुर्चीवर बसल्या आणि सचिनने आपला अर्ज समोरच्या टेबलावर ठेवला. काही वेळाने SP गणवेशातील एक महिला वेगाने चालत आली आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. त्या महिलेला पाहून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण SPच्या खुर्चीवर बसलेली ती महिला दुसरी कोणी नसून त्याचीच पूर्व पत्नी अंजू होती. अंजूनेही त्याला ओळखले होते. अंजूने एक नजर त्यांच्यावर फिरवली. पाहिले तर सचिनच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळ्या निळ्या खुणा होत्या. तिला पाहताच अंजूला तिची ती वेळ आठवली. डोळ्यातून अश्रू बाहेर येण्याच्या मार्गावर होते. पण मग स्वतःवर नियंत्रण ठेवत अंजूने अनोळखी माणसासारखे आपल्या टेबलावर ठेवलेला कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. इकडे सचिनची आई आणि बहिणीची अशी अवस्था झाली होती की त्यांना कापले तर रक्तही येणार नाही. तेव्हा अंजू म्हणाली, ही हुंड्याची केस आहे. मारहाण करतात तुझ्या बहिणीला आणि माहेरून पैसेही आणायला सांगितले जाते. या सगळ्या गोष्टी आजकाल रोज ऐकायला मिळतात. काय मिस्टर सचिन? सचिनच्या डोळ्यात बघून अंजू म्हणाली. तर सचिन घामाने भिजला होता. शर्मेने मान खाली घालून ते तिथून निघून गेले. पोलीस हवालदाराने त्यांना मागून हाक मारली, पण ते मागे परत आले नाहीत. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.